बघा नीट, 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। नमस्कार, मी पूर्वी भावे। 0 आवरची सुरुवात आपण करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात टॉप 25 बातम्या। इराणनं हॉर्मुझची समुद्रधुनी कधीही बंद केलेली नाही। तिथल्या परिस्थितीमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत। इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातले प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांचं स्पष्टीकरण। इराकनं हवाई हद्द बंद ठेवण्याची मुदत सोमवारपर्यंत वाढवली। इराकची हवाई हद्द आता 16 मार्चच्या दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहणार। इराकी नागरी विमान प्राधिकरणाची माहिती। खबरदारी म्हणून अजून थोडे दिवस हवाई हद्द बंद ठेवण्याचा निर्णय। इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉन देशातील सिडोन शहरामध्ये 8 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी। लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाची माहिती। तर बचाव कार्य सुरू असल्यामुळे मृतांच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता। पनवेलमध्ये गॅस तुटवड्याच्या विरोधात मनसेचं आंदोलन। महापालिका परिसरातील नाल्यातनं गॅस काढण्याचा मनसेचा प्रयत्न। नाल्यातून गॅस न आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत असल्याची टीका। नाशिकच्या शालिमार परिसरातील कार्यालयासमोर गॅस टंचाईच्या विरोधात ठाकरेंची युवा सेना आक्रमक। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून रिकाम्या गॅस सिलेंडर शेजारी चूल पेटवून निदर्शन। आखाती देशातल्या युद्धाची तळ कोकणात झळ। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात 2 पेट्रोल पंपावरील पेट्रोल साठा संपला। गाडीत पेट्रोल नसल्यामुळे वाहन चालकांचे हाल। तर पेट्रोल कधी येणार याबाबतीत कल्पना नसल्याची पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांची माहिती। आणि आता एक महत्त्वाची बातमी बघूया। चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोहार